Have you all taken the screenshot or has somebody taken the screenshot? कोणी स्क्रीनशॉट घेतलाय का? I suppose somebody has taken it. Come on. Take your next notebook in your hands, and that is UPSC CSAT. So today I'll continue the yesterday's part. कालचा जो पार्ट राहिला होता त्याचं विश्लेषण आज करून आपण पुढे जाऊ. कारण का मराठी मीडियमच्या मुलांसाठी तो पार्ट आणखीन मला रिपीट घ्यावा लागणार आहे, मी बोललो होतो. दुसरी गोष्ट, देर वॉज सम फन while writing the table. After the lecture, I had talks with some of your teachers, and your teachers mentioned, sir, students were able to tell even if they have not, learned the table of 9 up to 25. 25 पर्यंत टेबल त्यांनी पाठ नाही केला तरी पण ते सांगू शकत होते. हाऊ कुड दॅट बी डन? लेट अस हॅव द एक्सप्लेनेशन ऑफ द सेम. आता आपण काय करू, मराठी मीडियमच्या मुलांसाठी घेऊ. कम ऑन, द सेम टेबल सांगा रे मराठी मीडियमचे. 9 1 9 बोला. 9 2 18, 9 3 27, 9 4 लवकर लवकर बोला 36, 9 5 45. बोला रे, कोणतरी बोला. मराठीवाला कोणीच नाही का? नोबडी फ्रॉम मराठी मीडियम. म्हणजे मराठीमध्ये घ्यायची गरज आहे का नाही सांगा लवकर. बरं, वी विल कन्सिडर दॅट समबडी इज फ्रॉम मराठी मीडियम असं आपण कन्सिडर करू अँड विल फिनिश इट फास्ट. Why? Because explanation will be same for all the people. So 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90, 9 11, come on 99, 9 12, come on 108. इंग्लिश वाला इंग्लिश मध्ये सांगा. 9 13 207, 117 117, 9 14, 9 13 झालं ना. 9 14 किती? 126, 9 15 किती? 135, 9 16 144, 9 17 9 17 असंच पाठ करावं लागतं मराठीमध्ये. 9 17 153, 9 18 162, 9 19 कसं होणार? 9 20 180, 9 21 189, 9 22 198, 9 23 207, 9 24 206, 9 25, come on 225. See, now the explanation what was happening in the brain. So in the memory मध्ये काय होत होतं लक्षात घ्या. हॅलो, why am I telling की आपला ब्रेन फक्त आणि फक्त पाडे लिहिण्यानं खूप शार्प होतो याचं कारण तुम्हाला सांगतो मी आता. बघा, एक तर तुम्हाला सबकॉन्शियस लेवलला 9 10 90 पर्यंत येतच आहे. बिकॉज 9 7 63 तुम्हाला सबकॉन्शियस मधून तो सप्लाय होतो. म्हणजे सुप्त मनामध्ये सुप्त अवस्थेत ब्रेनची अवस्था आहे, मनाची अवस्था आहे, माइंडची अवस्था आहे, त्या ठिकाणी ते स्टोअर केलेलं असतं, ते फटाफट तुम्हाला सप्लाय केलं जातं. बट इथे तुम्हाला कॉन्शियस माइंड काम करतं. इथून पुढं काय करताय, तुमच्या माइंडनं एक गोष्ट समजून घेतलेली. काय समजून घेतलेले? 10 ऍड करायचं आणि 1 मायनस करायचं. एव्हरी टाइम तुम्ही काय करायचे? 10 ऍड करायचे फटाफट
ते माइंड एवढं क्विक रेस्पॉन्स देतो तुम्हाला. युअर माइंड वॉज गिव्हिंग यू अ क्विक रेस्पॉन्स. आता ट्राय टू अंडरस्टँड, हे खरंय का? हे जर पडताळून पाहायचं असेल तर 9 किती, 917 किती आपल्याला माहिती नाही. तुम्हाला बट इथं फ्लो मध्ये कसं काय सांगता येत होतं? ऍट द बॅक ऑफ युअर माइंड काय प्रक्रिया, काय ऍक्टिव्हिटी चालू होती? देर वॉज समथिंग गोइंग ऑन. काय चाललं होतं? अच्छा 99 आहे ना, पुढचं काय असणार? 109 असणार, +10 केलंस. परंतु तुम्ही काय केलं फटाफट इथं काय केलं? अच्छा एक लेस केलं आणि ते 10 एक्स्ट्रा वाढवलं. एक लेस केलं 10 एक्स्ट्रा वाढवलं. दिस वॉज व्हॉट हॅपनिंग ऍट द बॅक ऑफ युअर माइंड. आणि त्या ठिकाणी माइंडला काम करावं लागत होतं, थोडं का होईना काम करावं लागत होतं. आणि दॅट इज नथिंग बट एक्सरसाइज गिव्हन टू द मेमरी मसल्स. हॅलो, समजून घ्या, कॉन्सेप्ट समजून घ्या. मेमरीच्या मसल्स या ठिकाणी स्ट्रॉंग होतात. भलेही द मसल्स ऑफ मेमरी आर इनविजिबल इन नेचर. फॉर एक्झाम्पल आपला माइंड कुणी बघितलं का? माइंड, ब्रेन आहे हो, पण माइंड कुठे आहे? इन द सेम मॅनर. बघा माइंड बघितलं नाही ना, इन द सेम मॅनर. सो त्या मनामध्ये काहीतरी घडत होतं, समजतंय का नाही? त्या अदृश्य मनाचे काय होते, ते मसल्स पण अदृश्य असतात ना. जर मन अदृश्य आहे, जर माइंड इनविजिबल आहे, मसल्स ऑफकोर्स विल बी और वुड हॅव बीन इनविजिबल ओनली. तर त्या इनविजिबल का असलेल्या मसल्स असणार, बट दोज मसल्स आर गेटिंग स्ट्रेंथन विथ सच एक्सरसाइजेस. आणि फक्त 9 सांगितलं तुम्हाला, पुढच्या सगळ्या टेबल्स मध्ये एवढं मोठं एन्जॉयमेंट आहे. अँड ह्याच्या बरोबरचं टेबल लिहिताना अगेन युअर माइंड इज गोइंग टू. आणि तुम्हाला मुद्दाम सांगतो, बघा लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण हे टेबल केले त्यावेळेस मॅच्युरिटी लेवल थोडी वेगळी होती. मॅच्युरिटी नसताना किंवा मॅच्युरिटी कमी असताना आपण ते टेबल्स केले. बट या अवस्थेला आता सध्या समजा 5th पुढे जे मुलं टेबल्स लिहितील ना, हे त्यांना एक वेगळा एन्जॉयमेंट येणार आहे. बिकॉज आता माइंडची मॅच्युरिटी वाढलेली आहे आणि त्या नंबरचा इंटर रिलेशन्स बघताना त्यांना खूप मजा येणार आहे. आता फॉर एक्झाम्पल, आता तो एक्सरसाइज आपण पुढच्या वेळेला घेऊ का आत्ता घेतलं तरी चालेल? येस, वी डू हॅव टाइम. लेट मी चेक कोणतं इंटर रिलेशन तुम्हाला घेऊ मी. लेट मी चेक. लेट अस एन्जॉय टुडे इटसेल्फ. लेट मी चेक. एक छोटस घेतो मी, छोटस एक स्मॉल एक्सरसाइज आय विल गो फॉर. किती झालं? चला 171 180. ओके, एवढं घेऊ आपण. ते पूर्ण द्यायला पाहिजे ऍक्च्युअली. चला ओके, लेट अस एक्सटेंड इट ऍज मच एज पॉसिबल. जेवढे आपल्याकडे प्लेस आहे तेवढं पॉसिबल आपण काय करू, एक्सटेंड करू. कम ऑन टेल मी. 921 जा हाऊ मेनी? 189. 922 जा हाऊ मेनी? हाऊ मच? कम ऑन टेल मी. 190. And 923 जा 207. okay. 924 जा 216. okay, I could do it. मूर्ख लोक 50 वेळेस फोन करतात, त्यांना माहिती आहे मी लेक्चर मध्ये. ऑल राईट, सो 10चा आपण ड्रॉप करू बरं. अँड विल ट्राय टू राईट टेबल ऑफ 8. टेबल ऑफ ओके 7. विल राईट 7. कम ऑन. 7 1 7. हा 7 2 14. कम ऑन टेल मी. 7 3 21.
7 7 4 4 are जा 28. 7 5 35. 35. Ah, 7 7 6 is जा 42. 42. 7 7 7 49. 7 8 is 7 56. 56. 7 9 63. 7 10 जा 70. 7 11 जा, come on. 77. 77. 7 12 जा 84. 7 12 जा, come on. 84. 7 13 जा 91. 7 14 जा 90. 7 15 जा 105. 7 6 112. 7 16 जा 112. 7 17 जा 119. 7 7 18 जा 156. 7 19 जा 7 20 143. 7 20 जा 140. 7 21 जा 147. 7 22 जा 154. 7 23 जा 161. 7 24 जा 168. आणि 7 25 जा. 175. ओके, बघा बघा कसं, हाऊ आर यू ऑल एबल टू एन्जॉय, जस्ट हॅव द फन. काय केलं तुम्ही, तुम्ही पुढचं काय चाललंय माहित नव्हतं. यू वर ट्राईंग टू ऍड विथ 7, यू वर ट्राईंग टू ऍड विथ 7, आणि प्रत्येक वेळेला जे तुमच्या ब्रेनला जे त्या मसल्सला जो एक्सरसाइज मिळाला ना, देअर युअर माइंड मसल्स आर getting strengthened. Try to understand, Then let's write one more. 8 1 8, 8 2 जा 8 60. 3 जा 24. 8 4 जा 42. 8 5 जा 40. 8 6 जा 48. 8 7 जा 56. then 8 8 जा 64. 8 9 जा 72. and 8 10 जा 80. 8 11 जा 88. 8 12 जा 96. come on 8 13 जा 100. then 8 14 जा 112. 8 15 जा 120. how much 8 16 जा 100. 8 17 जा 130. 8 18 जा 144. 8 19 जा 100. come on 8 20 जा 106. 8 21 जा 68. 8 22 जा 106. 8 24 जा 184. and 8 25 जा, come on. 192. No, something is wrong. 8 24 जा 192, 8 and 8 20 जा 200. कुठतरी आपला सिक्वेन्स चुकला होता, बरोबर. ओके, 8 11 8 12 13 14 15 16 17 18 19 20 1 2 3 4 and 5. Okay, see now what happens here. बघा, if you try to write like this, no, so automatically इकडे एक टेबल तयार व्हायला लागतो. See, this is how. And something is wrong. 7 7 चा 49 राहिले. अच्छा, मी म्हणलो काहीतरी अडचण आहे. 42 49, तुम्ही सगळे लोक एवढं एकत्र बोलत होते ना, दॅट्स वाय. ओके, अँड हिअर इट इज, येस इट इज करेक्ट, नो, 49, येस. अँड देन 49 नंतर 56, करेक्ट, अँड 63. सो हे जर लाईन मध्ये असेल 42 48 49 56, then this will be like this, like this, like this, like this, like this. Am I right? Yes, it is correct. Say
So you are going to enjoy the interrelations also. So 8 1 the 8, 8 2 the 16. Here automatically 9 2 the. So things will be matched from both the sides. Suppose 9, if you are writing, suppose 7 7 the 49. So automatically 8 7 the will become 56. Okay, let us go ahead. Let us go ahead. So it is 7 15 the 105. 7. This is your 15 number, huh? See here. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. So this is your 15 number. This is 14. This is 91, and likewise. So you will have the matching concept like this. So up to 10, you will not have any issue. But let us look at this. Suppose तुम्हाला माहित नाही की 8 15 चा 120 आहे का नाही. Suppose you are not knowing 8 15 चा 120 is correct or not. आता मग काय होतंय? What happens here? Because इकडे डिफरन्स काय होतो? At the 15th stage हा डिफरन्स 15 चा, because हा टेबल बाय डिफॉल्ट 15 चा आहे. हा टेबल बाय डिफॉल्ट 15 चा आहे. So what your mind does here, हा इथे मॅच होतं. Yes. So by default, what happens here? Suppose while writing table of 8, you reach up to 8 15 आणि तुम्ही काय करता इथं 112 plus 8 becomes 120. हे तुम्हाला डाऊट असेल तुम्ही काय करता, इथं 15 म्हणतोय मी, 15 आर म्हणतोय. सो ऑटोमॅटिक तुम्ही पाठीमाग बघता 105 आहे आणि तुम्ही काय करता 105 plus 15 it is 20 and 112 plus 8 it is 20. It means this is the correct number. Again in the next table what happens, 9 15 is 135. How do you arrive at 135 is 26 plus 9. It was actually easy, but still if you are having doubt here, generally your brain looks here. तुमचं mind, your brain, looks here, this side, checks it. This is 120. 120 plus 15, it becomes 35. And this is also 126 plus 9. So in this way, your mind starts correlating the things, correlating the numbers. Correlation of numbers is being checked by your mind muscles, brain cells, mind cells. Are you getting me? Are you getting me? And that is why I'm telling, if you write the tables daily, if you write tables every day, your memory muscles, your memory cells, your memory power will enhance. तुमची मेमरीची पॉवर एनहान्स होते. आता तुम्ही बघितलं काही लोक फटाफट यू पीपल वर एबल टू टेल, फटाफट सांगत तुम्ही 136 144 152 160 168. सो यू आर एबल टू कॅल्क्युलेट. आणि हे जर आपण डेली केलं, दररोज तुम्ही पाडे लिहायची प्रॅक्टिस केली, एव्हरीडे काहीही असो, आपला पाडे लिहिल्याशिवाय झोपायचं नाही. दररोज तुम्ही ब्रश करता का? येस ऑर नो? दररोज तुम्ही ब्रश करता का? येस ऑर नो? येस. ब्रश करता. त्या पद्धतीनं जर पाडे लिहिण्याची सवय हळूहळू आपण डेव्हलप केली तर तुम्हाला एवढं मजा यायला लागेल. आणि एव्हरीडे रायटिंग मुळे तुम्हाला अगेन यू विल बी एबल टू हॅव द फ्रुट्स, हॅव द बेनिफिट्स ऑफ दिस प्रॅक्टिस. आणि या पद्धतीने एकदा तुमचे पाडे पाठ झाले तर बाय डिफॉल्ट तुमचं कॅल्क्युलेशन एवढं फास्ट होणार आहे. नॉट ओनली टेबल्स, along with tables we are going to learn the squares also, square roots also, your cubes also, cube roots also. काल मी चुकून क्यूब बोललो बरं का, स्क्वेअर रूटला क्यूब बोललोय बघा, खाली बघितलं असेल तुम्ही तर. मी ते मला नंतर लक्षात आलं. 4 चा स्क्वेअर 16 असं काहीतरी लिहिलं होतं मी. 2 चा स्क्वेअर इज इक्वल टू 16 आणि परत म्हणतोय 2 चा स्क्वेअर 4 म्हणतोय आणि 4 चा स्क्वेअर रूट बनायचे 4 चा क्यूब बोललो मी. सो प्लीज ट्राय टू recall it and correct it. All right? Are you all getting? टेबल लिहिण्यामुळं ब्रेन सेल्स किंवा माइंड पॉवर आपली एनहान्स कशी होऊ शकते, कसं याच्यामध्ये आपल्याला
फायदा होऊ शकतो, बेनिफिट होऊ शकतो, याच्याविषयी तुम्हाला क्लॅरिटी आली का नाही आज? येस ऑर नो? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. So why did I explain all these things? All these things rather, या मी सगळ्या गोष्टी काय एक्सप्लेन केल्या? बिकॉज अंटिल अनलेस वी नो द बेनिफिट्स, जोपर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टीचा बेनिफिट काय आहे हे समजत नाही तोपर्यंत आपण ती गोष्ट करत नाही. हा मानवी स्वभाव असतो. दिस इज नेचर ऑफ द ह्युमन बिंग, So that's why I thought this is very much necessary to explain you the actual benefits of writing the tables. आणि आजपासून मी तुम्हाला सगळ्यांना एक्सरसाइज देणार आहे. काय एक्सरसाइज आजपासून? तुम्हाला सगळ्यांना 1 चा टेबल 25 पर्यंत लिहायचा. 1 1 जा 1 आणि 125 जा 125. हे काय लिहायचं? तुम्हाला ज्यावेळेस टेबल लिहाल ना तुम्ही तुमच्या नोटबुकवर आल्यावर तुम्हाला समजेल हे. You'll able to understand. Then 2 चा टेबल up to 25, it will be 225 जा 50. सांगा 325 जा 75. 425 जा किती? 100. व्हेरी नाईस. अँड 525 जा कम ऑन. 120. हे एवढे टेबल्स तुम्हाला दररोज बाय डिफॉल्ट लिहायचे. एवढे टेबल्स तुम्हाला दररोज बाय डिफॉल्ट दररोज लिहायचे. दररोज डेली एव्हरी डे. Are you all ready to do this? Yes or no? Yes. Are you all ready to do this? आणि तुम्हाला टेबल्स असे आले पाहिजे. टेबल्स तुम्हाला असे आले पाहिजे. इफ आय आस्क यू 5 13 जा तुम्हाला काय झालं पाहिजे? 13 5 जा नाही, 5 13 जा तुम्हाला आलं पाहिजे. आता तुम्ही काय करता? 13 5 जा करता फटाफट. ते नाही, तुम्हाला जोपर्यंत तसं येत नाही तोपर्यंत तो टेबल पाठ करायचा. प्रत्येक दिवशी किंवा 2 दिवसाला प्रत्येक दिवशी एक टेबल पाठ करा. होऊन जाईल तुमचे 4-5 दिवसामध्ये, या वीक मध्ये, कमिंग वीक मध्ये. ठीक आहे, 2 वीक घेऊ आपण याला. आणि दररोज विदाउट फेल एव्हरी डे यू विल हॅव टू राईट टेबल्स पुटिंग द डेट. आजची डेट काय? सपोज आजची डेट आहे 01 एप्रिल 2026. सो आजचं तुम्हाला होमवर्क करायचं आहे. व्हॉट इज होमवर्क फॉर द डे? 1st to 5th टेबल्स. आणि काउंट किती पाहिजे? 25 पर्यंत काउंट पाहिजे. विल यू डू दिस? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. दिस मच ओनली. आज थोडस 5 मिनिट लवकर सोडू आपण. ऑल राईट. सो शॅल वी हॅव पॉज? Yes, sir. We will have Yes, sir. Yes, sir. We have. ओके. Thank you, sir, for today's night. यू आर मोस्ट वेलकम.